मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं दुबार मतदारांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी आता भगवा गार्ड्स तैनात करण्यात आले आहेत। मुंबईतल्या पश्चिम उपनगरात मतदान केंद्राच्या बाहेर आलेल्या भगवा गार्ड्सला पोलिसांनी दूर थांबण्यास सांगितलं, त्यामुळे काहीशी बाचाबाची झाली असा हा प्रकार आता समोर आलेला आहे। दुबार मतदारांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने भगवा गार्ड्स तैनात करण्यात आले आणि तिकडेच मुंबईमध्ये भगवा गार्ड आणि पोलीस यांच्यामध्ये काहीशी शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळतं। तर उद्धव ठाकरेंच्या भगवा गार्ड्सची भाजपकडनं मात्र खिल्ली उडवण्यात आली आहे। हे भगवे गार्ड्स विशिष्ट मतदान केंद्राबाहेर दिसत नाहीत असं मुख्यमंत्री म्हणतात। भगवे गार्ड्स मानखुर्द, गोवंडी, मोहम्मद अली रोडवर दिसत नाहीत। उद्धव ठाकरेंच्या मामुगिरीला जनता संपून टाकेल असं म्हणतायत भाजपचे अमित साटम। मुंबईत कोणतीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि दादागिरीचा प्रयत्न झाल्यास खेचून टाकू असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मराठी माणसांना आणि त्याचबरोबर मुंबईकरांना मी विनंती करेन की आपलं शहर आणि मुंबईच नव्हे तर जिथे जिथे महानगरपालिका आणि निवडणूक आहेत तिथे मी सगळ्यांना विनंती करेन की आपण उतरा, मतदान करा आणि ही जुलमी, फसवी, भ्रष्ट भाजपशाही, हुकुमशाही उलटून टाका। की तुम्ही तुमच्या अनुभवाला जागा, तुमच्या अडीअडचणीच्या काळामध्ये तुम्हाला धावत मदतीला कोण येतं तेव्हा मुख्यमंत्री किंवा कोणी भाजपवाले येत नाहीत। त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या अनुभवाला जागा आणि मतदान करा। हे आपल्याला गोवंडीमध्ये बघायला मिळत नाहीयेत, हे मानखुर्द शिवाजीनगरमध्ये बघायला मिळत नाहीयेत, हे मालवणीमध्ये बघायला मिळत नाहीयेत, हे मोहम्मद अली रोडवरती बघायला मिळत नाहीयेत, परंतु सर्व हिंदूंच्या परिसरामध्ये यांचे भगवे गार्ड जे आहेत ते फिरतायत आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंची नीती काय आणि नियत काय हे मुंबईकर जनतेच्या समोर उघड झालेलं आहे। ही जी काही कुठली ब्रिगेड त्यांनी तयार केली आहे ती काही बूथ समोर दिसत नाही, मालवणीला वगैरे दिसली नाही, अशा काही अनेक बूथ आहेत की ज्या ठिकाणी ती दिसत नाही आहे। सिलेक्टिव्ह आहे का, एवढंच मला विचारायचं आहे। म्हणजे सिलेक्टिव्ह दहशत निर्माण करत, सिलेक्टिव्ह पण कोणी दहशत निर्माण करण्याची आता यांची क्षमताच राहिली नाही। तुम्हाला एक सांगतो, हे काय दहशत निर्माण करतील, यांच्यात काय क्षमता राहिली आहे आणि कोणी केलं तर पोलीस ठोकून काढतील। मुंबईने कुठलीच दहशत खपवून लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि मला एक सांगा, दुबार मतदार म्हणतात ते, त्यांच्या जो काय दुबार मतदाराचं काय माहिती आहे त्यांना। आम्ही घेऊ, कोणी दुबार मतदार घेतला तर आम्ही ऑब्जेक्शन घेऊ त्याच्यावर, पण हे कोणचं आम्ही मारामाऱ्या करू, म्हणजे मतदान कमी झालं पाहिजे हा करता प्रयत्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।